तुमचा पाय चांगला असताना तुमचं पायाकडे लक्ष जात नाही, पण पाय दुख लागल्यानंतर ना असाच धरून बसता. म्हटलं का अगदी गुडघा धरून बसलाय? म्हणला धरून होतो का काय करू, दुखतोय ना. म्हणजे कळलं का, जेव्हा दुखत नव्हता तेव्हा त्याच्यावर हात सुद्धा फिरवला नाही आणि दुखू लागल्यानंतर धरून ठेवला. तसं प्रेमामध्ये जेव्हा व्यथा निर्माण होते तेव्हाच त्या प्रेमाला आपण धरून ठेवायच्या मागे लागतो. निरनिराळ्या तऱ्हेने तुम्हाला जेवढं मला काय देव सुचवेल तेवढं सांगतो. असं काही जास्ती काही तुम्ही म्हणाल महाराज महाराज फार तुमचा अभ्यास, कशाचा अभ्यास आलाय, ध्यास आहे. अभ्यास वगैरे नाही, पण ध्यास आहे की रोज तुम्हाला काहीतरी नवीन सांगावं, रोज तुम्हाला काहीतरी विशेष सांगावं. आणि इथे येताना इथे बसलं की काहीतरी असं बाहेर पडतं की पुढचं प्रवचन 1 तासाचं होऊन जातं. देवाची मोठी कृपा आहे. आणि एक सांगू का, आत्ताच मी कोणाला तरी म्हटलं, तुमची श्रद्धा असली की नाही घडतं. तुमची श्रद्धा आहे की बाबा महाराजांचं ऐकावं, त्या श्रद्धेमुळे ती श्रद्धा माझ्या मुखातून बाहेर पडते, दुसरं काही नाही. तुम्हाला वाटतं ना चांगलं ऐकावं, तुम्हाला वाटतं ना 1 तास जाऊन समाधान भेटावं, त्यामुळे ते प्रकट होतं. तसं बाबा महाराजांचं काही नाही आहे बरं का. इथे बसल्यानंतर फार मोठा आनंद मिळतो. तुम्हाला तर मिळतोच, पण मलाही मिळतो, मलाही मिळतो, जरूर मिळतो. आणि मिळतो म्हणून कार्यक्रम करतोय, नाही तर तसं काही आवश्यकता नाही. देवाच्या कृपेने अपने मंदिर में बैठ बैठ कर तेही करू शकेन. पण 2 गोष्टी आहेत. माणसं जोडली जातात, माणसांचे संसार सुखाचे होतात. एखाद्याच्या जीवनामध्ये परमोच्च दुःख आलं असेल तर श्रद्धेच्या माध्यमातून ते निवारण होतं, त्याला कुठेतरी वाटचाल सापडते. माणसं माळा घालतात, माणसं वारकरी होतात, बुडलेले संसार असे वर तरुण निघतात. पुष्कळ झालं. तेवढी योग्यता आहे का नाही, तेवढी लायकी आहे का नाही, तेवढी माझी ताकद आहे का नाही. माझी ताकद बिलकुल नाही आहे, पण ताकद हरिकथेची आहे. जी ताकद आहे ती हरिकथेची आहे. एक लक्षात ठेवा, ज्ञान साधन आहे, परमात्मा साध्य आहे. कर्म साधन आहे, परमात्मा साध्य आहे. योग साधन आहे, परमात्मा साध्य आहे. आणि श्रवण हे साधन नाही, श्रवण ही भक्ती आहे. बोलणं नीट कळतंय का तुम्हाला? काय म्हटलं मी? नवविध भक्ती मधले पहिली भक्ती कोणची आहे? म्हणून तुम्ही हे साधन करताय का? नाही, ही भक्तीच आहे. हे मूळ मुद्दा लक्षात घ्या. काही ना काय वाटतं की आम्ही ऐकायला, नाही नाही, ही हरिकथा ही श्रवण भक्ती घडते तुमच्या हातून. ज्ञानाला साधन म्हटलंय, परमात्मा साध्य आहे. जप तप करणं हे साधना आहे, परमात्मा साध्य आहे. इथे नाही, श्रवण ही भक्ती आहे. आणि म्हणून इथे परमात्मा, जिथे हरिकथा चालू आहे तिथे परमात्मा प्रत्यक्ष आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असतो. फक्त तुमची श्रद्धा पाहिजे, नसेल तर दिसायची नाही. म्हणून लक्षात ठेवा, श्रवणाला कधीही साधन म्हणू नका, ही भक्ती आहे. आलं का लक्षात? आणि जसं जसं आपली श्रवण वाढतं म्हणजे भक्ती वाढते, तसा एक एक विषयाचा उखाल होतो, एक एक पाकळी खुलत जाते. पहिल्यांदा श्रवणाच्या मिसे बैसावे, येऊन बसा. मग एक रोप लावलं, मग त्याला रोजच्या श्रवणाने पाणी घातलं, मग 1-2 पानं आली, जरा झाड वाढलं. कालांतराने एक कुठेतरी कळी आली. मग त्या कळीवर लक्ष ठेवून, म्हणजे आपण आपलं समजावं, आपल्या अंतःकरणामध्ये कुठेतरी एक कली उमळते भक्तिप्रेमाची. आपणच म्हणतो ना, अहो मला काही कळतच नव्हतं, मला इतकं आवडत पण नव्हतं, पण आमची बायको म्हणाली. असं सगळ्याच्या बाबतीत नाही. काही पुरुषांच्यामुळे बायका आला, का बायकांच्यामुळे पुरुष आले, असे दोघं मिळून आले आणि आमचे हॉल भरला. काय घडलं? हो, काही पुरुष काही इतके काही आपलं, चल जा तू आपले कथा ऐकायला जा, काहीतरी कर. मग ती म्हणली, अहो तुम्ही असं कसं, तुम्ही समजू नका, उगीच काहीतरी येऊन तर बसा तरी.
बसा लागल्यावर म्हणला बरं वाटलं बरं का. मग बरं वाटलं इथे घरात काहीतरी बघण्यापेक्षा चला की माझ्या बरोबर. झालं, सुरू झाली वारी, सुरू झाली 1 महिन्याची. 1 महिन्याची वारी सुरू झाली. लक्षात ठेवा की मुद्दा लक्षात घ्या की इथे आपल्याला आपण हे साधन नाही आहे, आपण ही करतो ही भक्ती आहे, ही श्रवण भक्ती आहे. आणि म्हणून त्या श्रवण भक्तीच्या माध्यमातून एक एक भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन, रूपाचं दर्शन करत 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 त्याच्याशी एकरूप होणं. शेवटी एक दिवस आयुष्या शेवटी पायास वे भेटी. एक दिवस असं होऊन जाव की हे जे श्रवण केलेलं आहे ते श्रवण इतकं रोमरोमामध्ये मुलावं की कालांतराने मुलं बाळं जवळ असतील, घरदार जवळ असेल, पण असून सुद्धा त्याच्यामध्ये जैसे जळात पद्मपत्र असा तो राहील. आणि उत्तर आयुष्यामध्ये शेवटच्या काळामध्ये त्या प्रभूशी श्रवण भक्तीने एकरूप होईल. हेच भागवताचं सार आहे. परीक्षितीचा शेवटचा काळ आहे. मी काय बोलतो लक्षात आलं का मुद्दा? परीक्षितीचं आयुष्य संपलेलं आहे. 7 दिवसाचं आयुष्य बाकी आहे. पण 7 दिवस श्रवण केलेलं, भक्ती घडली त्याच्या हातून. आणि भक्ती नुसती घडली नाही, संताचे संगती मनोमार्ग गती. शुक महामुनीच्या संगतीमध्ये ती भक्ती घडल्या कारणाने अंतकाळाच्या वेळेला देवाचं स्मरण करण्याची गरज नाही आहे. तुम्ही म्हणाल बाबा महाराज शुद्धीवर आहात का? पूर्ण. हे जे सगळे सांगतात ना अंतकाळी स्मरण कर, बिलकुल तुम्ही करू नका. इथल्या कोणीही देवाचं स्मरण करू नका. लिहून ठेवा माझा. आज बाबा महाराजांनी असं सांगितलं 21 तारखेला की देवाचं स्मरण करू नका. आणि खाली लिहा, त्यांनी पुढे असं सांगितलं, रोज जर तुम्ही माझं स्मरण कराल तर अंतकाळाच्या वेळेला मी तुमचं स्मरण करीन. हे लिहून ठेवा. आयुष्यभर जर तुम्ही माझं स्मरण कराल तर शेवटी मी तुम्हाला कसं विसरीन? अरे मला कळत नाही का? अंतकाळाच्या वेळेला वात पित्त कफ याचा असर असतो. वात आहे, पित्त आहे, कफ आहे, असर असतो. बुद्धी चालत नाही. अशा वेळेला तू माझं स्मरण कसं करशील? पण नित्य नेमाने तू श्रवण केलंस, माझं चिंतन केलंस, काळजी करू नकोस. शेवटी मी तुझ्या समोर येऊन उभा राहील. हेच श्रवण भक्तीचं श्रेष्ठत्व आहे. याच्या करता परीक्षिती राजाला सांगितलं, ऐक राजा, तू नुसतं ऐकत राहा, तू श्रवण करत राहा, पुढची चिंता तू करू नकोस. पण नुसतं चिकित्सक म्हणून येऊ नकोस. मनोभावे ऐक. तनु मनु शरण